नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 48 तासातील हवामान अंदाज पाहूया. सध्या अरबी समुद्रात एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होताना दिसते. त्यामुळे पाऊस वाढणार की थंडी ते पाहूया सविस्तर. सध्या पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या दक्षिण साईडला म्हणजे सांगलीच्या उत्तर सांगली सोलापूर ह्या भागातून कमी दाबाचं क्षेत्र सध्या विकसित आहे आणि त्याचं तीव्रता कमी होणार आहे उद्यापर्यंत आणि त्याचं कोरडे वारे उत्तरेकडून व्हायला सुरुवात होतील उद्यापासून. त्यामुळं हिमाचल प्रदेशातून ते थंडगार कोरडे वारे आपल्या महाराष्ट्रातसुद्धा पोहोचतील आणि थंडी वाढण्यास सुरुवात होईल. तसेच दक्षिण साईडला बाष्पयुक्त वारे म्हणजे दक्षिण भारतामध्ये महाराष्ट्र सोडून खाली तर बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव राहील आणि दक्षिण साईडला शक्यतो पावसाची शक्यतासुद्धा असेल असं दिसतंय. तरी पण सविस्तर पाहूया. तिथून एक अरबी समुद्रामध्ये कच्छ मुंबईच्या आसपास पुढं अरबी समुद्रामध्ये खोलवरती एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आणि चक्राकार स्थिती तयार होताना दिसत आहे आणि ते होणार आहे उद्या 18 तारखेपर्यंत होणार आहे. आणि तिथला प्रभाव आपल्या राज्यावर काय होतो तेही पाहूया. सध्या परिस्थिती पाहता दक्षिण भारतातच तेवढं म्हणजे पावसाची शक्यता आहे. मंगळूर, कोयंबतूर, तिरुचिरापल्ली, बेंगळूर, वेल्लोर ह्या साईडला पावसाची शक्यता आहे म्हणजे चालू आहे तिकडं पाऊस. जळगाव, अकोला, नागपूर, नाशिक म्हणजे आपला महाराष्ट्राचा उत्तर भाग संपूर्णतः कोरडा झालेला दिसून येतोय. दक्षिण भागातून पाहायला गेलं तर ढगाळ वातावरण आहे. सोलापूर, सांगली, गोव्या साईडला आणि सिंधुदुर्ग परिसरात हलक्याशा पावसाची ढगासारखी ढगाळ वातावरण सध्या परिस्थिती आहे. हलका पाऊस पडून गेलेला आहे, तिथं पाऊस पडून उघडलेला ची परिस्थिती दिसत आहे. आणि 48 तासातसुद्धा जळगाव साईडला म्हणजे उत्तर महाराष्ट्रात कोरडं वातावरण असणार आहे आणि दक्षिण महाराष्ट्रातसुद्धा कोरडं वातावरण राहणार आहे. तापमानाचा विचार करायला गेला तर पहाटेचा तापमानाचा विचार करायला गेला तर जळगावमध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्रात संपूर्णतः 17-18 सेल्सिअस तापमान राहील असं हे मॉडेल दर्शवतं आहे आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये 19-20 सेल्सिअस तापमान राहील. दक्षिण महाराष्ट्रात 19-20 सेल्सिअस तापमान राहील असं मॉडेल दर्शवतं आहे. एकंदरीत दक्षिण महाराष्ट्रात थोडासा उकाडा जाणवला तरी असला 24 तासामध्ये तर पुढे जाऊन म्हणजे दिवसाचं वातावरण तर पाहायला गेलं तर 28-29-30 सेल्सिअस तापमान 28-29 सेल्सिअस तापमान उत्तर महाराष्ट्रात राहणार आहे आणि दक्षिण महाराष्ट्रात पाहायला गेलं तर 29-30 सेल्सिअस तापमान राहणार आहे असं हे मॉडेल दाखवत आहे. म्हणजे दिवसात थोडासा उष्णता राहणार आहे. वाऱ्याचा प्रवाहही राहणार आहे. गार वारे सुटणार आहे असं दिसतं. आणि 48 तासात पाहायला गेलं म्हणजे 18ची सकाळ पाहायला गेले तर 16 ते 17 सेल्सिअस तापमान उत्तर महाराष्ट्रातून राहणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे मध्य ते दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा 17-18 सेल्सिअस तापमान राहणार आहे. सांगलीचा परिसर म्हणजे पूर्व पश्चिम बाजू महाराष्ट्राच्या 16 ते 17 सेल्सिअस तापमान राहणार आहे. म्हणजे थंडीला सुरुवात होणार आहे आणि कडाक्याची थंडी वाढत जाईल असं दिसतंय. आणि एकंदरीत पाहता पावसाचा 24 तासामध्ये किंवा 48 तासामध्ये कुठेच काही शक्यता नाही, पण 15-16 सेल्सिअस तापमानापर्यंत खाली पारा येईल असं दिसत आहे. दक्षिण भागातून म्हणजे गोव्याच्या दक्षिण भागातून कर्नाटक मध्यवर्ती दक्षिण भागातून पाहायला गेलं तर तेवढीच पावसाची शक्यता आहे. उर्वरित पावसाची शक्यता नाही आहे. महाराष्ट्रात कुठेच नाही आणि कर्नाटकाच्या उत्तर भागातून सुद्धा कोणतीच पावसाची शक्यता दिसत नाही. 48 तासात सुद्धा हीच परिस्थिती आहे. जवळजवळ उत्तर महाराष्ट्रात 16-17 सेल्सिअस तापमान राहील आणि 17-18 सेल्सिअस तापमान आपल्या दक्षिण महाराष्ट्रातून सुद्धा राहणार आहे. आणि पावसाची परिस्थिती पाहायला गेलं तर संपूर्णतः दक्षिण टोकामध्ये पावसाची परिस्थिती दाखवत आहे. म्हणून एकंदरीत पावसाचा ओघ जो आहे सुरुवात राहिलेला अंश तो दक्षिण भारतामध्ये आहे. त्यामुळे इतरत्र महाराष्ट्र म्हणा कर्नाटक म्हणा ह्यामध्ये आता पावसाची उघडीप झालेली आहे आणि कोरडे वातावरण तयार होताना दिसत आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करत चला. धन्यवाद.